नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण एक कथा बघणार आहोत। ती कथा मी वाचन करणार आहे। पालकांना असं वाटते की मुलांनी सतत अभ्यास करतच बसावं, सतत अभ्यास करतच राहावं असं मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही वाटतं। पण हे अभ्यासाचं व्यसन नक्की असते काय, त्याबद्दल आजच्या या कथेमधून आपण शिकणार। चला तर बघूया आजची ही कथा। डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्या कथा पालकांच्या आणि व्यथा मुलांच्या यामधली ही कथा आहे। तर सुरुवात करूया। आमचा मुलगा तसा हुशार आहे, वर्गात पहिल्या 10 नंबरात येत असतो, अभ्यासू आहे, व्यवस्थित आहे। पण यंदा 12वीत आल्यापासून मात्र त्याच्यात थोडा बदल झाला। आम्ही त्याला तशी पूर्ण मोकळीक दिली आहे, इतके टक्के मार्क मिळालेच पाहिजे असं देखील आम्ही आमच्या मुलांना म्हणत नाही। परंतु त्याला काहीतरी खटकत असावं म्हणून काहीतरी उपाय शोधावा असं वाटतं। तुमच्याशी बोलायला तो तयार होईल, त्याला समजावून सांगूनच आपल्याकडं आणायचं आहे। एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबामधल्या संजय करिता त्याचे पालक माझ्याकडे आले होते। पालकांच्या बोलण्यावरनं पालक व मुलाचे संबंध मोकळेपणाचे असावेत असं वाटत होतं। मुलाला विषय निवडाचं स्वातंत्र्य होतं। डॉक्टर किंवा इंजिनियर झालं पाहिजेत असं दडपण पालक आणत नसत। तरी देखील संजयला काहीतरी अडचण जाणवत असे। पालकांचं नसलं तरी समाजाचं दडपण प्रत्येक मुलावर असतं। कधी कधी एकत्र कुटुंब असेल किंवा बरोबरीचे किंवा मागे पुढे असलेले भाऊबंद असतील तर त्यांच्या यशाचे महाप्रदंड आदर्श म्हणून पुढे ठेवले जातात आणि त्या गोष्टीचं दडपण मुलांना जाणवू लागतं। कारण अशा मापदंडांशी वारंवार तुलना करणं योग्य नाही। संजयच्या बाबतीत कोणत्या मानसिक दडपणाखाली तो वावरत होता याचा शोध घ्यायचा असल्यामुळे संजयला नीट समजून घेणं आवश्यक होतं। पिढ्यानपिढ्या अंतर पडत जातं। आई वडिलांच्या मनावर त्याच्या लहानपणी झालेले संस्कार सद्य परिस्थितीला अनुरूप असतातच असं नव्हे। आजचे पालक कालचे बालक होते। त्या काळची सामाजिक परिस्थिती ही भिन्न होती। घराघरामध्ये टीव्ही व्हिडिओ असल्या उपकरणांचा सुळसुळाट झालेला नव्हता। माहितीची साधनं अपुरी होती। आता काळ बदलला आहे। मुलापुढे आव्हानं वेगळी आहेत, साधनं वेगळी आहेत, त्यांना येणाऱ्या जगाचा अनुभव बराच वेगळा आहे। त्यामुळे त्यांच्या नजरेतून जग कसं दिसू शकतं, त्यांच्या दृष्टिकोनातून समाजाची परिस्थिती कशी आहे याचा विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच संजयचं मत काढून पाहणं महत्वाचं आहे। आमच्या मते संजय भरपूर अभ्यास करतो। संजयचे वडील म्हणाले होते, नाही, मला वाटतं जरुरीपेक्षा जास्तच अभ्यास करीत असावा। संजयची आई म्हणाली होती। संजयच्या पालकांच्या या वक्तव्यामुळं संजयची आई म्हणाली होती, संजयच्या पालकांच्या या वक्तव्यामुळे मला त्यांचे संवाद करायला दिशा मिळाली। तुझा दिनक्रम कसा असतो हे मला सांग, लेखकाने संजयला विचारलं। मग त्यांना आपलं सर्वसाधारण वेळापत्रक सांगितलं। कॉलेज, प्रॅक्टिकल, क्लास, कॉलेजात शिकवलेल्या पोर्शनची आणि क्लासमध्ये समजावलेल्या धड्यांची उजळणी असा भरगच्च कार्यक्रम होता। एकूण संजय मन लावून अभ्यास करत लक्ष केंद्रीभूत होऊ शकत होतं की नाही हा प्रश्नच होता। मी संजयला तसं सरळच विचारलं आणि त्यानं उत्तरादाखल देखील मान हलवली। एखाद्या विशिष्ट विचाराने तू अस्वस्थ होतस म्हणून तू अभ्यास करू शकत नाही असं तर नाही ना, मी विचारलं। संजय मानेना नाही म्हणाला। मग एखाद्या दिवा स्वप्नात तर हरवून जात नाहीस ना? संजय मानेनं हो म्हणाला। कोणता दिवा स्वप्न पाहतोस? लेखकाने विचारलं। अभ्यास करून पुष्कळ मार्क मिळवीन, चांगले शिक्षण घेईन, आई वडिलांपेक्षा मोठा होईल असं मला वाटत राहतं। माझ्या आई वडिलांनी हीच गोष्ट मला वारंवार सांगितलेली आहे। तू आमच्यापेक्षा मोठा झाला पाहिजेस असं स्वप्न बघणं आणि तुझ्या प्रगतीला दिशा देणं हे काम तर तुझे आई वडील चांगल्या प्रकारे करत आहेत असं मला वाटतं। तू मोठं होण्याचं दडपण मनावर ठेवू नकोस। संजयला माझा मुद्दा पटला होता, तरी देखील त्याच्या मनात काहीतरी अडचण होती। त्याचं अभ्यासाचं वेळापत्रक देखील अतिशय काटेकोर होतं। संजय रात्री अभ्यास करीत असे आणि पहाटे उठत असे। दिवसाकाठी 3-4 तास बस एवढी झोप तो घेत असायचा। तुला कॉलेजमध्ये लेक्चरच्या वेळी झोप येत असेल ना? संजयने हो म्हटलं।
पुन्हा अतिशय अपराधी वाटतं आणि म्हणून पुन्हा तू जास्त वेळ अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोस. हे खरं ना? लेखकाने हो, संजय म्हणाला, मला वाटतं तू मोठी चूक करतोयस. अभ्यास करण्यासाठी मन एकाग्र करता येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. किती तास अभ्यास केला याचबरोबर तो कसा केला या गोष्टीला देखील तितकंच महत्व आहे. म्हणजे असे पहा, तू 6 तास अभ्यास केलास परंतु पुरेसे लक्ष न आल्यामुळे त्यापैकी तू खरोखरच 4 तास अभ्यास करीत होतास. या 2 तासांचा हिशेब फार महत्वाचा असतो. तुला असं वाटत राहतं की आपण 6 तास अभ्यास केला म्हणजे अमुक इतका पोर्शन आपला संपलेला आहे. तसं तो होत नाही. त्यामुळे तुझी दिशाभूल होते. 2 तास फुकट जातात. त्या वेळात तू स्वतः मनोरंजन करू शकला असतास, तेही तू केलेलं नाहीस. त्यामुळे पुन्हा अभ्यासाला बसतील तेव्हा मन ताजतवानं नसेल. त्यामुळे कार्यक्षमता अधिकच खालवत जाईल आणि लक्ष एकाग्र होणार नाही. त्यामुळे पुन्हा 2 ऐवजी 3 तास फुकट जातील. या 3 तासांच्या आधीच्या 2 तासांसारखाच हिशोब लावावा लागेल. अकार्यक्षमतेच्या दुष्टचक्रात तू अडकून राहणार आणि गंमत अशी की तुला सतत असं वाटत राहणार की आपण खूप अभ्यास करतोय पण लक्षात मात्र काही राहत नाही. या सगळ्या मानसिक घडामोडीमुळे तू अधिक चिडचिडा होत जातोस. स्वतःवर आणि आई वडिलांवर रागावत राहतोस. त्यामुळे घरातलं वातावरण देखील बिघडून जातं. या गोष्टी आपल्यामुळे होत आहेत हे उघड होत असल्यामुळं या गोष्टींचा देखील तुझ्यावर खरंच ताण पडतो. ताणतणावाची भोवरी तुझ्या भोवती गरगरत राहतात आणि गरगरत असल्यामुळे खरं तर या गोष्टी सततच्या घडत राहतात. मग यावर उपाय काय? संजयनं उत्सुकतेनं विचार. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास करतेवेळी वर्षांचा विचार करायचा नाही. वेळेच्या अंदाजपत्रकाप्रमाणे विषयाचं अंदाजपत्रक बांधायचं आणि पुरेशी विश्रांती आणि पुरेशी झोप घ्यायची. शरीरावर मनावर ताण पडेलशी जागरण करायची नाही. थोडासा विरंगुळा आपण केला पाहिजे असं देखील डॉक्टरांनी त्याला सुचवलं. माझ्या मते मनोरंजक गोष्टींच्या आहारी जाता कामा नये हे तर खरंच, परंतु साधनांचा आपल्याकरता योग्य तितका जरूर वापर आपण केलाच पाहिजे. शरीर कार्यक्षम ठेवण्यासाठी आपण पुरेसा व्यायाम हा केला पाहिजे आणि संजयनं डॉक्टरांकडे थोडासा आश्चर्यानेच केला. अनेक वेळा अभ्यास कसा करावा ह्या गोष्टी विद्यार्थी लक्षातच घेत नाही. व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, अभियांत्रिकी करणारे विद्यार्थी असतील, वैद्यकीय शास्त्रामध्ये जाणारे विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी सरळ सरळ धोपट अभ्यास करत राहतात. 12वी पर्यंत अभ्यास सरळ धोपट मार्गाने होत जाणार असतो. पण या पुढील अभ्यासाच्या विषयाचं मर्म हे जाणून घ्यावं लागत असतं. अभ्यास तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता, कोणत्या तऱ्हेनं करता ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्या विषयातले बारकावे कळले पाहिजे. हे जाणणं सुद्धा खूप जरुरी असतं. विषय अशा प्रकारे समजून घेतला तर तो मनावर चांगल्या प्रकारे ठसतो आणि विषयामध्ये प्रावीण्य मिळवता येते. ही झाली अभ्यासाची खरीखुरी गुणवत्ता. तुमच्या लक्षामध्ये आलं असेलच अशा गुणवत्तेचा अभ्यास तास, मिनिट, सेकंद या परिमाणानं मोजता येईल. संजयनं आपल्या अभ्यासामध्ये बदल करायचा आहे, आपल्या अभ्यास पद्धतीमध्ये बदल करायचा आहे, तर त्याच्या वृत्तीमध्ये आणि त्याच्या पद्धतीमध्ये हा बदल झाला पाहिजे. व्यायाम करून चांगलं पिळदार शरीर कमवलं पाहिजे आणि मजबूत देहानं मानसिकतेच्या बलवत्तेच्या बराबर स्वतःला खंबीर बनवून हवा तेवढा अभ्यास आपल्याला करता येणं शक्य नाही. हा अभ्यास करायचा असेल तर पालकांना विशेष सांगेल की पालकांनी मुलांना जे हवं ते करू द्या. ते एकदा विशिष्ट वयामध्ये आले की त्यांना कोणती गोष्ट चांगली आणि कोणती गोष्ट वाईट आहे या गोष्टीला मुलांना स्वातंत्र्य द्या. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पालक म्हणून करू शकतो. मान्य आहे, आपल्या अपेक्षा आहे, समाजाचं दडपण या मुलावर असतं. आपण समाजाचं दडपण घेऊनच त्या मुलांवर दडपण आणतो आणि त्या दडपणाखाली मुलं दबून अभ्यास करतात, चांगले मार्क्स मिळवतात, परंतु त्या क्षेत्रामध्ये त्यांना रमत नाही, करमत नाही. हे मात्र तेवढंच खरं आहे. म्हणून आपण या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या पालकांचा जो अपेक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत, त्याला मुलांवर सोडून द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.